पश्चिम बंगाल राज्यात भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार येथे आमदार निवासस्थानी भाजपातर्फे जल्लोष साजरा करण्यात आला। हा कार्यक्रम माजी मंत्री तथा आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या नेतृत्वात पार पडला। यावेळी कार्यकर्त्यांनी फटाके फोडत घोषणाबाजी करत आणि एकमेकांना मिठाई भरवत आनंद व्यक्त केला। विजयाच्या या उत्सवामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। कार्यक्रमाला नगर परिषद विरोधी पक्षनेते हिरालाल चौधरी, नगरसेवक आनंदा माडी, लक्ष्मण माडी, चारुदत्त कडवणकर, पंकज चौधरी, नगरसेविका अनिता मराठे, शोभा चौधरी, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश चौधरी, नरेंद्र माडी, आकाश चौधरी यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी भाजपाच्या विजयाबद्दल समाधान व्यक्त करत पुढील काळात पक्ष अधिक बळकट करण्याचा संकल्प व्यक्त केला। काल पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीला ऐतिहासिक असा विजय मिळालेला आहे। अनेक वर्षापासून या बंगालमध्ये लोकांवर होणारा अन्याय अत्याचाराविरोधामध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तळागाळामध्ये काम करत होते, आवाज उठवत होते, पण त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी डीडी आणि त्यांचे टीएमसीचे कार्यकर्ते हे वारंवार करून मोठा अन्याय त्या ठिकाणी पश्चिम बंगालच्या लोकांवर होत होता। शेवटी अन्याय हा कुठेतरी संपला पाहिजे म्हणून अत्यंत जोराने सर्वच कार्यकर्ते कामाला लागले। पश्चिम बंगालची जनतेने सुद्धा ठरवलं की आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीचं सरकार बंगालमध्ये आलं पाहिजे आणि त्यासाठी एक लँडस्लाइड विक्ट्री, ऐतिहासिक असा विजय भारतीय जनता पार्टीला पश्चिम बंगालमध्ये मिळालेला आहे। अनेक वर्षापासूनचा अन्याय अत्याचार हा आता थांबलेला आहे आणि त्या ठिकाणी बंगालमध्ये सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या पुढच्या काळामध्ये प्रगती ही पाहायला मिळेल। मी सर्व भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचं, सर्व कार्यकर्त्यांचं आणि खास करून पश्चिम बंगालच्या लोकांचं मनापासून अभिनंदन करते। अनेक वर्षापासूनचा हा वनवास हा कुठेतरी आता थांबलेला आहे आणि विजय हा आपल्याला मिळालेला आहे। त्यामुळे आता ज्याप्रमाणे देशातल्या प्रत्येक राज्यामध्ये विकास कामं होत होती तसं आता आपल्याला आपल्या पश्चिम बंगालमध्ये सुद्धा त्या ठिकाणी विकासाची कामं ही मोठ्या प्रमाणावर आता येणाऱ्या पुढच्या काळामध्ये होईल आणि खऱ्या अर्थानं गुंडाराज हा तिथला आता संपलेला आहे। बंगालसोबतच आता आसाममध्ये देखील आपल्याला मोठा विजय हा त्या ठिकाणी मिळाला। बंगाल सोबतच जे अन्य राज्य होते पुडुचेरी त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला विजय मिळाला आहे। मी भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांचं अभिनंदन करते, सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन करते। हा जो विजय आहे हा कार्यकर्त्यांचा विजय आहे। त्यांनी अनेक वर्षापासून जो संघर्ष केला आज त्याचा हा विजय झालेला आहे।